हून बातमी येते गडचिरोली तिमूर लोकसभा मतदारसंघामध्ये अनेक दुर्गम गाव आहेत। या गावामध्ये मोबाईल नेटवर्क आणि इतर सुविधा नसल्या तरी ग्रामस्थांमध्ये मात्र मतदानाबाबत मोठा उत्साह पाहायला मिळतोय। अतिदुर्गम घनदाट जंगलात वसलेल्या या गावातील नागरिक मतदानाबाबत उत्सुक आहेत। अतिदुर्गम घनदाट जंगलामध्ये असलेल्या मुलेरमपट्टा या रस्ता नसलेल्या गावात तिथे जाऊन तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेश तिवारीने। मी ज्या गावात आहे हे अतिदुर्गम गाव आहे। घनदाट जंगलात बसलेलं मुलुरमेट्टा हे गाव आहे। माओवाद्यांच्या कारवाया हालचाली असलेलं एका काळातलं हे गाव। या भागात मरके गाव म्हणून आहे जिथे 14 जवान शहीद झाले होते। त्या गावापासून एक 3 ते 4 किलोमीटर अंतरावरचं गाव आहे। आपण इथं नागरिकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काय कोणती निवडणूक आहे माहिती आहे तुम्हाला? लोकसभा निवडणूक आहे। तेच राहता ना? हो। काय परिस्थिती आहे? निवडणुकीत मतदान करता? आतापर्यंत किती मतदान केलं? बहुत साल हो गए। तो चुनाव के लिए कहाँ जाते हो? सावरगाव कितना दूर है? 7 किलोमीटर। 7 किलोमीटर दूर सावरगावला हे लोक मतदानासाठी जातात। हे किती म्हणजे शहरी मतदानापेक्षा कौतुकास्पद बाब आहे। काय नाव आहे तुझं? आनंदराव पिग्गा। हा, शिक्षण झालंय? हा झालाय। किती? 12वी। मग आता काय काम? शेती करत आहे। शेती करताय? मतदार यादीत नाव आहे? यावर्षी आहे म्हणजे मतदान करणार आहे। काय उत्साह आहे की नाही मतदान करायला? आहे। मग काय आता तुला भविष्यात काय व्हायची इच्छा आहे? IAS। कौतुकास्पद बाब आहे। अशा दुर्गम भागात या मुलीला IAS व्हायची किती तीव्र इच्छा आहे। बोलणार नाही का पाणी पाहिजे म्हणून? आता मतदान टाकायला जाईन मग बोलीन का नाही बोलीन। अच्छा, पण मतदानाला जाणार? मतदानाला जाणार जाऊ। मतदानाला जाणार आहेत म्हणजे समस्या सुटो घेऊन पण मत मात्र टाकायचं आहे। महेश तिवारी, न्यूज 18 लोकमत, मुलुरमेट्टा, गडचिरोली।